मतदानाच्या गैरसोयीची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल। मुख्य सचिव नितीन करीर यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश। उद्धव ठाकरेंच्या बोटाला हिरवी शाई। कमी मतदानाच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर आशिष शेलारांचा हल्लाबोल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा 100% प्रचार केला नाही। मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंची खतखत, तर कार्यकर्ते मनापासून झटले। 19-20 होऊ शकतं, उमेश पाटील यांची प्रतिक्रिया। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी दबावाला बळी न पडता कारवाई करा। मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश। तर आरोपीला प्रौढ ठरवण्याचा आणि रिमांड होमचा अर्ज कोर्टाने फेटाळला। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पॉर्श अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना धमक्या, मात्र नातेवाईकांकडून अद्याप तक्रार नाही। पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। तर आरोपी मुलाच्या वडिलांसह आतापर्यंत 7 जणांना अटक। यंदा राज्याचा 12वीचा 93.37% निकाल। कोकण विभाग अव्वल, तर यंदाही निकालात मुलींची बाजी। नागपुरात खोट्या कागदपत्रांद्वारे आरटीई अंतर्गत नामांकित शाळांमध्ये प्रवेश। एका पालकाला बेड्या, तर 19 पालकांविरोधात गुन्हा दाखल। मराठवाड्यात जलसाठ्यांनी तळ गाठला। हिंगोलीमध्ये भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत। टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड। आचारसंहितेचे नियम शिथिल करून चारा उपलब्ध करून द्या, अंबादास दानवेंची मागणी। तर अनेक जिल्ह्यात 45 दिवस पुरेल एवढा चारा, मंत्री विखे पाटलांचा दावा। आणि स्तनपान करताना गॅलरीतनं पडलेली 7 महिन्यांची चिमुकली सुदैवानं बचावली, पण ट्रोलिंगमुळे आईनं जीव दिला। चेन्नईतील हृदय हेलावणारी घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।